तिरंगा परिवार की जानिब से हर साल की तरह इस साल भी अवार्ड फंक्शन मुनक्किद किया गया। इस साल शान तिरंगा अवार्ड शहीद फौजी बालाजी अंबुरे के अहले खाना को दिया गया। तिरंगा परिवार समाजी खिदमत अंजाम देने में भी हमेशा पेश रहता है। तिरंगा परिवार की जानिब से हर साल 15 अगस्त को यौम आज़ादी के मौके पर हुब्बुल वतनी के गीतों का प्रोग्राम और मुख्तलिफ शोबों में नुमाया खिदमत अंजाम देने वाले अफराद और तंजीमों को एवार्ड से नवाजा जाता है। इस साल ये एजाज़ी तकरीब कुसुम सभागिरों में मुनक्किद की गई। इस प्रोग्राम में मेहमान खुसूसी की हैसियत से जिला SP संजय जाधव, रुकन असम्बली हेमंत पाटिल, फ्रेंड जरदा स्टोर के मालिक सलीम सेठ सौदागर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र नायब सदर मोहम्मद खान पठान, नरेंद्र चौहान और पुनीता सुनील सिंह रावत भी मौजूद थीं। इस साल शान तिरंगा अवार्ड शहीद बालाजी अंबुरे के अफराद खाना को पेश किया गया। उम्दा खिदमत करने वाली तंजीम के तौर पर साई प्रसाद नांदेड़ और सफ़ा बैतुलमाल को अवार्ड दिया गया। तिरंगा रत्न रियासती अवार्ड के लिए नांदेड़ के माहिर अमराज कल्ब डॉक्टर वेंकटेश काब्दे, मुंबई के सीनियर सहाफ़ी जयंत साठम, सेटबॉल के बानी दीपक मोरताड़े, विकास कदम और फैजुल उलूम हाई स्कूल व जूनियर कॉलेज के साबिक प्रिंसिपल मुनीर उद्दीन को दिया गया। इसके अलावा मुख्तलिफ शोबों में नुमाया खिदमत अंजाम देने वाले अफराद को भी एजाज़ पेश किए गए। इनमें बब्बन राव शास्त्री, दिलीप ठाकुर, रमेश मेगदे, आनंदी विकास और रविंद्र सिंह मोदी शामिल हैं। इस प्रोग्राम को कामयाब बनाने में तिरंगा परिवार के मिर्ज़ा फैयाज बेग, प्रोफेसर विजयश्री पेंडकर, अशोक जोशी, सुधाकर बंडेवार, केशव वानखेड़े, शंकर नरवाड़े और कामरेड प्रकाश कस्तूरे पेश थे। तिरंगा परिवार प्रतिष्ठान नांदेडतर्फे मागील जवळपास 15 वर्षांपासून हा ग्रुप समाजसेवेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत समाजाची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो। त्यामध्ये विविध उपक्रमांमध्ये जसं आपण पाहतो प्लास्टिक मुक्ती अभियान असेल, कापडी पिशव्यांचं वाटप असेल, काही वर्षांपासून त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला आहे तिरंगा क्लॉथ बँक या नावानं, की जे कपडे आपल्या वापरात नसतात पण ते चांगले असतात ते कपडे जमा करून गरीब वस्त्यांमध्ये गरिबांपर्यंत पोचवणं, त्याचप्रमाणे दिवाळीचं फराळ गरिबांपर्यंत पोचवणं, यामध्ये बरेच जण आम्हाला मदत करतात। त्यांच्या पद्धतीप्रमाणे आम्हाला मदत करण्याचं त्यांचं स्वरूप असतं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारीला आम्ही तिरंगा रॅली काढतो की ज्यामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना असं वाटतं की आपण या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, तिरंगा आपल्या हातात घ्यावा। शाळेतले किंवा कॉलेजचे विद्यार्थी तर आपल्या शाळेकडून आणि कॉलेजकडून रॅलीमध्ये सहभागी होतातच, पण बाकीचे सर्वसामान्य लोक आमच्या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि एक देशभक्तीपर वातावरण नांदेडमध्ये तयार करण्याचा, निर्मिती करण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। तसाच 15 ऑगस्टला एक शाम आझादी की नाम आणि जल्लोष स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम आम्ही इथं अतिशय उत्साहानं पार पाडत असतो। त्यामध्ये आम्ही सुरुवातीला गायनाची स्पर्धा घेतली, नंतर या मागील 3 वर्षांपासून नांदेडमधले जे आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे लोक आहेत त्यांना तिरंगा रत्न आणि तिरंगा कार्यगौरव या पुरस्काराने आम्ही सन्मानित करत आहोत। यामध्ये सर्व नांदेडकरांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। यात सर्व महत्त्वाचे आमचे जे सहकारी आहेत जसं मिर्झा फैयाज बेग सर्वेसर्वा, नंतर प्रकाशजी कस्तुरे असतील, सतपाल सिंग गेल आहेत, केशवजी वानखेडे आहेत, अशोकजी जोशी, सुधाकर बंडेवार आणि असे अनेक लोक आहेत ज्यांच्या साजिदजी विंधानी साहेब आहेत, पुनीता रावतजी मॅडम आहेत की हे जे संचालक मंडळ आहे तिरंगा क्लॉथ बँकला मदत करणारं आणि नेहमी आम्हाला कुठंतरी शाबासकीची थाप आमच्या पाठीवर देणारं, तर या सगळ्यांच्या मदतीतून नांदेडकरांच्या प्रतिसादातून तिरंगा परिवार असा कार्यरत आहे आणि असाच कार्य करीत राहो हीच मी तुमच्याकडून अपेक्षा आणि तुमची मदत। धन्यवाद।